हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. श्रीराम. दशक 9वा गुणरूप, त्यातला दुसरा समास ब्रह्मनिरूपण. श्रीराम. जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नसे. स्वरूप ते असत्यचे असे सर्व काळ. आत्मस्वरूप फक्त राहतं. तत्वस्वरूप, आत्मस्वरूप, परमात्मा स्वरूप, गुरुस्वरूप सगळं काही एकच आहे. गुरूंचं वर्णन आपण ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, हे सगळं जे ऐकतो ते आपल्या आत्मस्वरूपाचं पण तेच वर्णन आहे. परमात्मा स्वरूपाचं तेच वर्णन आहे. तर परमात्मा स्वरूप नावाची एक स्वतंत्र गोष्ट, आत्मस्वरूप एक स्वतंत्र गोष्ट आणि गुरुस्वरूप एक स्वतंत्र गोष्ट असं मुळीच नसून एकच एक तत्व आहे. ज्या तत्वाला वेगळ्या वेगळ्या भूमिकांच्या सापेक्ष वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याच तत्वाला निर्गुण ब्रह्म असं नाव पण दिलेलं आहे. परमपद ही सगळी नावं एका समासामध्ये समर्थांनी वेगळी पुरुषवाचक नावं, स्त्रीवाचक नावं त्या परमात्म्याची असं केलेलं आहे. कारण त्यांनी खूप कन्फ्युजन होतं. असं वाटतं की परमपुरुष नावाचा एक वेगळा कोणीतरी पुरुष आहे, आत्मा नावाचा वेगळा कोणीतरी आपल्या आतमध्ये आहे. मग ते आत्मतत्वाचा वेध घ्यायचा त्यावेळेला त्याच्या आतमध्ये कोणतरी वेगळा माणूस दिसेल अशा प्रकारची पण कल्पना लोकांची असते की डोळे मिटल्यानंतर आतमध्ये सेपरेट माणूस दिसेल, आपल्यापेक्षा बेटर. आपण बेटर आहोत असं किती वेळा सांगितलं, विश्वास बसत नाही की तू चैतन्यमयच नाही. मी चैतन्यमय या गोष्टीवर मला मुळीच विश्वास बसत नाही. गुरूंनी 50 वेळा सांगितलं, शास्त्रांनी लाख वेळा सांगितलं, तरी देखील माझे बुद्धीला ते पटलं तरी मन काही ॲक्सेप्ट करत नाही. याचं कारण पर्सनॅलिटी सेल्फ हाच सेल्फ असं ते धरून राहतं. कारण माझं एक विशिष्ट शरीर, त्याच्यानंतर नावरूप, त्याच्यानंतर संबंध जगताशी आणि या सगळ्या गोष्टींचा अंतःकरणावर होणारा संस्कार, त्या संस्कारासहित असलेलं अंतःकरण विथ शरीर हा जीव. पण त्याचं मूळ स्वरूप चैतन्य आहे. म्हणजे एकच स्वरूप आहे चैतन्य, त्याचं वेगळं काही नाही. अस्तित्व चैतन्यमय आहे. तरी देखील चैतन्य या शब्दांनी मला काही पण कळत नाही. जितका आत्मा या शब्दाने काही कळत नाही तेवढं चैतन्य या शब्दाने कळत नाही. नगरकर म्हटलं की मला कळतं की मीच. कारण मला लहानपणापासून त्या नावाची सवय झालेली आहे. पण नावरूपाशी अस्तित्व जोडलं गेलेलं आहे आणि ते व्यवहाराच्यासाठी म्हणून तसं असणं आवश्यक पण आहे. त्याच्याशिवाय व्यवहार कसा करणार. मी भगवत स्वरूप आहे ही भावना धरणं ठीक आहे. आमचे स्वामी असं म्हणायचे की कुणाचं लग्न आहे पत्रिका तयार, माझंच लग्न आहे असं सांगायला लागतं. भगवंताचं लग्न आहे असं सांगून चालत नाही. म्हणून व्यवहारामध्ये हे नाव रूप आणि हे घेऊनच चालायला लागतं. त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. पण असं असलं तरी सुद्धा एक शुद्ध अस्तित्व आपलं आहे आतमध्ये आणि त्या शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेशी मी संबंधित राहण्याचा प्रयत्न करणे. खरं सगळी साधना फक्त याच ठिकाणी एकवटलेली आहे.
2 शब्दात इंग्रजीमध्ये गोइंग टू सेल्फ. आणि त्यात थोडंसं विस्तृत विवरण पाहिजे असेल नीट, आत्मसंस्तंभन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आत्मसंस्तंभन करणे स्वस्वरूपाशी संबंधित. म्हणून शब्दांच्या पलीकडे ॲक्च्युली मला कळतं काय माझ्याबद्दल, तर अस्तित्व एवढं कळतं. मी आहे 100% कळतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ शरीराशी संबंधित माझं अस्तित्व आहे. मी शरीराची जाणीव असो नसो माझं अस्तित्व आहे. नाडी बघायला सांगतात त्यावेळेला नाडी ज्यांना सवय असते ते बरोबर योग्य ठिकाणी बोट ठेवतात. ते डॉक्टर वगैरे लोक, त्यांना ते माहिती असतं की कुठं नाडी, पण आपल्याला माहिती नसतं. तर कुठं झालं किती दाबलं नाडी लागत नाही, तर आपल्याला असं वाटत नाही की आपण मेलो का काय. पण आपल्याला माहिती आहे की आहे अस्तित्व, हे आपल्याला आतून जाणवत असतं, ते नाडी लागो न लागो. मग अस्तित्व ही सर्वात महत्त्वाची बेसिक फाउंडेशन गोष्ट आहे. ते अस्तित्व शुद्ध स्वरूपातलं म्हणजे काय असतं? विचारवृत्ती रहित. कारण शुद्ध स्वरूपातलं अस्तित्व म्हणजे, शुद्ध स्वरूपातलं सोनं म्हणजे काय असतं? तर इतर एलिमेंट्स न लागलेलं सोनं. काही झालं तरी शुद्ध स्वरूपातच असतं एलिमेंट. HCI एलिमेंटचा फॉर्म कधी बदलत नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. तर सोनं जे आहे ते तसंच असतं. तसं अस्तित्व जे आहे ते शुद्धच असतं. त्याच्यामध्ये कधीही अशुद्धी निर्माण होण्याची शक्यताच नाही. तसं माझ्या अंतःकरणाला जाणवलं जाणं आणि ते अंतःकरण त्याच्याशी तदाकार होणं. पण अशुद्धी ही तत्वामध्ये नाही आहे, अस्तित्वामध्ये नाही आहे. ज्याच्या थ्रू पाहतो आहे त्या अस्तित्वाची जाणीव ज्या अंतःकरणाच्या थ्रू पाहतो आहे ते अंतःकरण शुद्ध नाही आहे. चेहरा छानच आहे पण आरसा मळलेला आहे, तर असं वाटतं की काय तोंड धुवून नाही आलो आपण. चेहऱ्याचा काही संबंध नाही आहे, संबंध आहे तो आरशाचा संबंध. आरसा जर का स्वच्छ नसेल तर नॅचरली त्या व्यक्तीला असं वाटतं की आपला चेहरा मळलेला आहे. फ्लॅट सिस्टीम्स, त्याच्या समोरच्या ह्याच्यामध्ये पण एक बाई राहत होती आणि इकडं एक बाई, आणि मग त्याच्यानंतर उद्योग काय नाही की ती काय करते तर वॉच करणे दुपारी. तर त्याच्यामध्ये सांगते की इतकी दरिद्री बाई आहे की इतकं सगळं ऐश्वर्य आहे, पण साड्या बघा किती डाग वाळत घातलेल्या. अर्थात हे आपल्या इकडं या गोष्टी सरस असतात की पहिली गोष्ट नवीन बिल्डिंग आली की बाहेर दांडी लावायची, साड्या वाळत. साड्या बघा किती डाग आहेत. नवरा बघतो तोडला घेऊन ही खिडकी पुसून बघ ना जरा. मग खिडकी पुसल्यानंतर काही डागबिग नाहीत, खिडकीवरती डाग आहेत, साडीवरती काही डाग नाहीत. पण माध्यम जर का अशुद्ध असेल तर तत्व जे आहे ते अशुद्ध दिसतं. म्हणून अस्तित्व हे कधीही अशुद्ध असतच नाही. मी इन ओरिजिनल फॉर्म हा कधीही अशुद्ध असत नाही, तो शुद्धच असतो. मला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे
अंतःकरणावरच्या संस्कारात नाही. मग त्याचं काय करायचं? अंतःकरणाच्या संस्काराचं थोडा वेळ बाजूला ठेवायचे, जाणार नाहीत, पुसले जाणार नाहीत टोटली, पण काही काळ बाजूला नक्की ठेवता येतात. आणि एक्झॅक्टली ही गोष्ट आम्ही मेन अभ्यासाचा भाग हा आहे की एका भागाने सगळ्या प्रकारच्या वृत्तींचा जो उद्भव होत असतो तो थोडा शांत करणे. सोडून देता येतात का? देता येतात, पण काही काळानंतर क्षमता विकसित जसे जसे होईल तसं तसं सोडून देता येतात. पण सुरुवातीला तरी तसे एकदम खाडकन सगळ्या वृत्ती सोडून दिल्या असं सहसा होत नाही. त्याला थोडासा वृत्तींचा प्रवाह राहतो. आम्ही दोन गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे फोकस आपला परफेक्ट पाहिजे की स्व हाच फोकस आहे. शपथ खा की दुसऱ्या कशावरती लक्ष केंद्रित करणार नाही. कारण की मारुतीवरती केलं, रामावरती केलं, याच्यावर केलं, त्याच्यावर केलं, स्टेबल नाही राहत ते. कुठल्याही प्रकारच्या देवतेवरती त्यांनी स्वतः सांगितलं ना कृष्णाने, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, सर्वभूतमात्रांच्या अंतःकरणात आत्मरूपाने मी आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्याचं ऐक ना तू. नाही मला तोच पाहिजे बासरीवाला. मग बस, जितकं होईल तितकं होईल. परंतु अगदी डेफिनेट पाहिजे असेल तर तू फोकस ऑन सेल्फ. त्या रूपाने कृष्ण तुझ्यामध्ये असं त्यांनी स्वतः गीतेमध्ये वचन सांगितलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवतो की नक्की तो आहे. तुझं सगुण उपासना, तुझं सगुण प्रेम कुठेही जाणार नाही. की तू जर का आत्मदर्शनाच्या वाटेवर गेला तर माझं सगुण हरवेल का? मुळीच हरवणार नाही. अशा अनंत कल्पनांनी आमचं चित्त व्याप्त आम्ही करून घेतलं असं म्हणण्यापेक्षा असतं आम्ही थोड्या वेळपर्यंत ते बाजूला ठेवायच्या. मध्यवर्ती शास्त्र हेच आहे. स्वरूप ते असतच असते सर्व काळ. म्हणजे कसं होतं की कुठल्याही प्रकारचं इतर कोणतंही रूप डोळ्यासमोर धरलं तर हळूहळू ते जायला लागतं. मग मी पकडून आणून ते धरतो, पकडून आणून ठेवतो, पकडून आणून ठेवतो. याचं कारण साकारातून निराकाराकडे जाणं हे नॅचरल आहे. दोन्ही स्वरूप त्याचीच आहेत ना, साकार पण त्याचंच आहे, निराकार पण. पण ज्यावेळेला अंतःकरणाचं जे परसेप्शन आहे आणि होल्डिंग आहे ते होल्डिंग त्या एकाच पर्टिक्युलर गोष्टीवरती इझिली राहू शकत नाही. त्याला सगळा तो फॉर्म धरून ठेवायला लागतो. मग धरून ठेवण्याची त्याची टेंडन्सी थोड्या वेळाने कमी होते. त्यावेळेला फॉर्म निघून जातो. बट नॉन फॉर्म अशा स्वरूपामध्ये अस्तित्व हे त्याची ओळख आहे. निराकार अस्तित्व, अस्तित्वाची जाणीव. आकार काहीच नाही आहे, कुठल्याही प्रकारचं रूप नाही, नाम नाही, आकार नाही, वर्ण नाही, वर्ण व्यक्त काहीच नाही. अशी जी त्याची अस्तित्वाची जाणीव आहे आपल्या आतमध्ये, त्या अस्तित्वाच्या जाणीवेला चित्ताने धरणे. समर्थांनी म्हणलं की जे सकळांमध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे, ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोली जे स्वरूप. इतकं स्पष्ट केलंय की भगवंताचं निजरूप म्हणजेच आपलं स्वरूप, आत्मस्वरूप. त्यासी बोली जे स्वरूप, या वेगळे अमुक नामे त्याची. त्याच्यापेक्षा अनेक नावं असतात. त्याला चैतन्य हे नाम आहे, परमात्मा हे, परमात्मा तत्व हे नाम आहे. त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, बरे ते स्वरूप नामातीत सहजचे असे. त्याला परमात्मा नाही म्हटलं तर बिघडतं का? काही बिघडत नाही. आकाशाला आम्ही आकाश म्हटलं तर हे आकाश राहतं, आणि आकाशाला आकाश नाही म्हटलं तर ते बिघडणार आहे थोडंच. तेच आहे. ती गोष्ट मला कळली म्हणजे झालं की बाबा ही ती गोष्ट. म्हणून त्याला अमुक एक नाम नाही म्हटलं म्हणून काही सुद्धा बिघडत नाही. अमुक एका नामाने त्याला हाक मारला तरी बिघडत नाही, नाही मारलं तरी बिघडत नाही. दृश्य सबाह्य संचले,
परी ते विश्वास चोरले. दृश्याच्या आत बाहेर सगळीकडे तेच स्वरूप संचलित म्हणजे विद्यमान आहे. आपल्या आतमध्ये आत्मा आहे. जितका आतमध्ये तेवढाच बाहेर आहे असं त्यांना म्हणायचं आहे की बाहेर आत्मा नाही फक्त आतमध्ये असं थोडंच आहे. सगळ्या विश्वावर व्यापून आहे. त्यामुळे विश्वभर व्यापून असल्यानंतर तुझ्या आतमध्येही आहे आणि बाहेरही तेवढंच आहे. फक्त त्याचं आकलन तुला आतमध्ये होतं. कारण की तुझं इन्स्ट्रुमेंट आकलन करण्याचं आतमध्ये. मेंदू बाहेरच आला असता तर तू गेला असतास वरती. मेंदू आतमध्येच आहे. त्यामुळे आकलन करण्याचं इन्स्ट्रुमेंट आतमध्ये असल्यामुळे तुला त्याचं सगळं आकलन आतमध्ये होतं. बाहेर तुला आकलन होत नाही. बाहेरच्या विश्वात का दिसत नाही? त्या पद्धतीने डोळ्यांनी पाहण्याचा तो विषय नाही की या डोळ्यांनी हे जसं जसं दृश्य दिसतं तसं परमात्मा तत्व दिसतं. अशा प्रकारचा तो डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. सेन्स ऑर्गन्सच्या थ्रू जसं आपल्याला जड विश्वाचं नॉलेज होतं तशा प्रकारचं तत्वाचं नॉलेज या सेन्स ऑर्गन्सच्या थ्रू होतं. कोणत्याही तत्वाचं होत नाही. बुद्धीच्याच माध्यमातून करायला लागतं. ज्या वेळेला त्या झाडावरून फळ पडलं, सफरचंद पडलं, त्यावेळेला न्यूटनला गुरुत्वाकर्षण या तत्वाचं नॉलेज झालं. ते नॉलेज काय तिथं गुरुत्वाकर्षण असं लिहिलेलं होतं. ग्रॅव्हिटेशन पडतानाच ग्रॅव्हिटेशन असं लिहिलेलं थोडं होतं. आत्मय झालं. त्याच्या बाह्यदृश्य हे कारणीभूत जरी झालं असलं तरी नॉलेज हे आतमध्येच होतं. म्हणून कोणत्याही प्रकारचं प्रकृतीचे तत्व असोत किंवा परमतत्व असो दोन्हीचं नॉलेज म्हणजे अंडरस्टँडिंग हे आतमध्येच होतं. म्हणून सबाह्य व्यापून आहे ही तर गोष्ट सत्य आहे. पण सबाह्य व्यापून असलं तरी त्याचं ज्ञान किंवा त्याचा अनुभव हा आतमध्ये येतो. दृश्य सबाह्य संचले परिते विश्वास चोरिले जवळची नाहीसे झाले असं त्याचे असे. मे समर्थांनी काही ठिकाणी हे म्हटलेलं आहे, जगी थोरला देव हा चोरला असे, गुरु वीण तो सर्व आताही न दिसे. म्हणजे गुरु हे सांगतात की तुझ्याच आतमध्ये शोध म्हणून. ते गुरु हेच सांगतात जे खरे गुरु असतात. ते सद्गुरू ज्यांना म्हटलं जातं ते त्याला तुझ्या स्वतःच्या तत्वस्वरूपाचा वेध घे असं सांगतात. जवळीच नाहीसे झाले असं त्याचे असे. दृष्टीचा विषय दृश्य तोची झाले या सादृश्य तेणे दृष्टी पावे संतोष परिते देखणे नव्हे. डोळ्याचा समोर त्याचा जो विषय आला कुठल्याही की ते पाहिल्यानंतर बरं वाटतं की हां तसं देव समोर आला असता तर किती बरं झालं असतं. पण तसं नाही आहे तो. कारण की ते त्याची सिस्टीम नाही. दृष्टीस दिसे ते नाशे ये विषय एक श्रुती असे म्हणून यदृष्टम तन्नष्टम ही श्रुती. जे जे दृश्य आहे ते सगळं नष्ट होतं. याचा खूप उपयोग असतो या श्रुतीचा. हातातनं नवीन आलेला कपाचा सेट खाली पडला, खळ आवाज झाला की जे आपल्याला वाटतं त्यावेळेला आपल्या मनात येऊ द्या की यंत्रष्टम तन्नष्टम. मिसेसच्या हातून पडला आपण म्हणू शकतो, मोलकर्णीच्या हातून म्हणू शकत नाही. म्हणजे काय दोन्ही गोष्टी ते तत्व तेच आहे की फुटणार. इतकं सोपं नाही. पण दृष्टीचं दिसे ते नाशे याविषयी श्रुती असे म्हणून दृष्टी दिसे ते स्वरूप नव्हे. आत्मस्वरूप जे आहे ते अशा रीतीने अविनाशी आहे, अपरिवर्तनीय आहे. हे दोन मेन कन्सर्न त्याचे आहेत की ते अपरिवर्तनीय आहे म्हणजे त्याच्यात काही बदल होत नाही मेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सर्वव्यापी, अपरिवर्तनीय आणि सर्वव्यापी. आणि तिसरी गोष्ट ते शब्दामध्ये सांगता येत नाही असं आहे, अप्रमेय. पण कितीही वाचलं कितीही ऐकलं अनुभव नाही येत. अनुभव येण्यासाठी स्वतःला आतमध्ये जायला लागतं, स्वतःच्याच आतमध्ये. त्याच्यानंतर आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपुला आपण याच्यामध्ये कुणावरही डिपेंडंट न राहता
गुरु कृपा करतील मग मी बसेन. अशा प्रकारचा दुराग्रह धरू नये. त्यांनी सांगितलं ना बस, मग आता कृपा कशाला, सांगितलं हीच कृपा की बसत जा, याच्यापेक्षा काय सांगणं. प्रक्रियेचा मार्ग सांगणं, नक्की मार्ग मिळणं ही कृपा नाही का देवाची. किती लोक चाचपडत फिरत असतात, चांगले चांगले लोक, जाम कळतच नाही त्यांना. पण मध्यवर्ती मार्ग आपल्यापर्यंत संतांनी आणला ही मोठी कृपाच आहे. त्याला धरावं आपण, अजून वाट पाहू नये. शांत बसावं, शिष्या एकांती बैसावे, ते हे समजून घ्यावे. एकांती बसून म्हणजे शांत बसायचं, एकांती बसायचं, समजून घ्यायचं. समजून घेण्याचा भाग आहेच आहे. एकाच ठिकाणी नुसती प्रक्रिया चाललेली, बसलोय मी, आपले नाम चाललेले, नाम चाललेले, नाम चाललेले, एका बाजूला झोप चाललेली आहे, झोप चाललेली, असं होऊ शकतं. असं नको व्हायला. अलर्टनेस अत्यंत आवश्यक असतो. अलर्टनेस असेल तर तुम्ही ते सूक्ष्म तत्वाशी संबंधित राहू शकता, नाही तर विचारांशी संबंधित राहता. विचारांशी संबंधित राहणं त्या मानाने सोपं आहे, कारण की विचार हा दृश्यात येतो आणि दृश्याच्या बाबतीत आपण कम्फर्टेबल असतो. जितकं दृश्य असेल तितकं बेस्ट. परमात्म्याचं जर का आम्हाला जर टी व्हीवर दाखवलं कोणी परमात्मा फर्स्ट क्लास, हे ऑन केलं की परमात्मा दिसला पाहिजे रिमोटवरती. ज्या नको वाटलं की बंद केला, कारण आम्हाला इतर उद्योग करायचे. दृश्यामध्ये ते प्रगट नाही होत, शब्दामध्ये ते येत नाही. तुझ्या आतमध्ये असलेलं तत्व तुला जाणायला लागेल. दृष्टीचं दिसते नाशे, हे झालं. त्याप्रमाणे स्वरूप ते निराभास, दृश्य भासले साभास, भासास बोलिला नास. वेदांत शास्त्री आभास नाही आहे आणि दृश्य जे भासतं ते साभास असं म्हटलंय, भासमान आहे. हे तत्वज्ञानाचे शब्द आहेत. जे शाश्वत नाही आणि ते सत्य वाटतं तो भास असतो, म्हणजे अगदी सत्य नाही त्या दृष्टीने बोललं जातं. म्हणून ते तत्वज्ञानानुसार की स्वरूप ते आत्मस्वरूप आहे, भासात्मक काही नाही आहे. मी अशी जाणीव स्पष्ट आहे. नाव तुझं जर का बदललं तर बदला. या प्रकरणातून जर का तुला बाहेर पडायचं असेल तर तुझं नाव बदलायला लागेल. बदला, काय बिघडत नाही नाव बदललं तर. हा प्रॉब्लेम शरीराला आहे, तुझं करंगळी तोडायला लागेल, तोडा, काय प्रॉब्लेम. शरीर किंवा नामरूप या सर्व गोष्टींची जरी मी संबंधित असलं तरी माझं अस्तित्व एक स्वतंत्र आहे, मला माहिती असतं. शेवटपर्यंत अस्तित्वालाच महत्व आहे. पाय कट झाले युद्धामध्ये, ते दुसरे पाय वगैरे लावतात, म्हणजे परंतु ते पण कट करायच्या वेळेला ते परमिशन घेतात. जर का कॉन्शियसनेस असेल तर परमिशन देतात, कट करा, काय करायचं होतं. यांनी जर का माझं पुढे जाणार असेल शरीर आणि मला अस्तित्वच संपणार असेल तर माझं हे तोडलं तरी चालेल. म्हणजे सर्व शरीराच्या बाबतीत, डोकं सोडून बाकी सर्व. कारण की अस्तित्वाचं परसेप्शनच डोक्यामध्ये होतं, त्यानंतर मग ते डोकं सोडून काय करणार. स्वरूप ते निराभास, दृश्य भासले साभास, भासास बोललेला नाश. वेदांत शास्त्री आणि पाहता दृश्याच भाषे, पाहता दृश्याची भाषे, वस्तू दृश्य वेगळी असे. स्वानुभव भवे पाहता दिसे, दृश्य सबाह्य. अनुभव ज्या वेळेला घेईल माणूस त्यावेळेला त्याला दृश्याच्या अंतर्बाह्यते आहे अशा प्रकारे समजून घेईल. जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावे खूण, परी ते स्वरूप जाणं सन्निधाचे असे. त्याची खूण सांगायचं काय गरज नाही, पण तुझं आत्मस्वरूप हे दुसरीकडून कुठून तरी आणायला लागत नसून तुझ्या सन्निधच असतं. ते कुठं सन्निध असतं, म्हणजे आपण जिथं आहोत त्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे ते. त्यामुळे ते आत्मस्वरूप हे बाहेरून आतमध्ये आणून
गणपतीची प्रतिष्ठापना करतो तशी आतमध्ये काही आत्म्याची प्रतिष्ठापना थोडीच करायची आहे. आहेच आहे. तुला प्रक्रिया कळली की संपलं. त्या प्रक्रियेने जात राहणे, त्या प्रक्रियेने जात राहणे. पहिली गोष्ट म्हणजे जसं हे शपथ एक खाल्ली की मी स्ववरतीच लक्ष केंद्रित करणार, त्याच्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायचं की मस्तकात जाणीव केंद्रित करणार. कुठल्याही पॉश्चरमध्ये बसणं ना, अमुक एका पॉश्चरमध्ये बसता येईल असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या शरीरावरती ते अवलंबून आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आसनावरती कुठल्याही पॉश्चरमध्ये जरी बसलात तरी देखील शेवटी शरीराशी संबंधित राहिलं जाणार नाही, एवढं कम्फर्टेबली बसलं पाहिजे. कशाला एवढं सगळं खाली आसन पाहिजे वगैरे, डायरेक्ट दगडावर बसलं तर काय हरकत आहे. सवय नसते आपल्याला म्हणून. रक्तवाहिनी प्रेस होते, मुंग्या येतात आणि मग मुंग्या वगैरे आल्या की त्याच्यानंतर मग लक्ष लागत नाही. शरीराकडे लक्ष जाऊ नये एवढी आवश्यकता आहे डेफिनेटली. शरीराकडे लक्ष न जाऊन त्या आत्मस्वरूपाकडे लक्ष नेणे, याच्यासाठी जे स्टेप्स आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मस्तकात ते असलं पाहिजे. काही झालं तरी मस्तकात लक्ष ठेवेन, मला ध्यान नाही लागलं तरी चालेल, झोप लागली तरी मस्तकात लक्ष ठेवूनच झोप येईल. म्हणजे काहीतरी ठरवलं पाहिजे का नको, किंवा मी हे असंच करीन, त्याप्रमाणे हे आहे की मस्तकात लक्ष ठेवणं. तिसरी गोष्ट म्हणजे मंत्र. जो मंत्र गुरूंच्याकडून प्राप्त झालेला असेल तो मंत्र, त्याचं स्मरण करणे. श्वास घेताना सो, सोडताना हम, श्वास घेताना सो, सोडताना हम. मन वृत्तीरहित करण्याचा मार्ग आहे. पण जे अंतिम ज्ञान आहे ते तत्वमी आहे. या ज्ञानाची धारणा या मंत्रामध्ये आहे, म्हणून हा मंत्र ध्यानाच्यासाठी सोयीस्कर आहे. म्हणून इतक्या वेळेला सर्व समर्थांनी सोहम आत्मा स्वानंद घन, प्रत्येक ठिकाणी सोहम. संबंध दासबोधात अनेक ठिकाणी सोहम मार्ग सांगितला म्हणजे मंत्र. पण हीच गोष्ट तुम्ही भगवद्गीतेत बघाल तर एका ठिकाणी सोहमचा उल्लेख नाही आहे. नाही, 100% नाही. संबंध भगवद्गीतेत एकदाही सोहमचा उल्लेख नाही. याचं कारण ओंकार प्रणित ध्यान साधना उपनिषदांच्या पर्यंत, त्या काळापर्यंत विकसित झालेली होती. त्याच्यानंतर ती ओंकार प्रणित ध्यान साधनाच भगवद्गीतेमध्ये मांडली गेलेली आहे. म्हणून ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा मानुस्मर. म्हणून ओंकार या पद्धतीने. पण त्या दोन्ही मंत्र हे भगवान शंकरांनी साधक वर्गाला सांगितलेले आहेत. ओंकार देखील, म्हणून ओंकार हा गणपती, हा शंकराचा पुत्र म्हणजे या अर्थाने, कारण की त्याने तर जास्ती प्रचलित केलं की ओंकार मंत्र. कारण की शिव हे सर्व योग संप्रदायांचे गुरु असल्यामुळे त्यांनी जे सुरुवातीच्याच काळामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रचलित केल्या त्यातल्यापणे ओंकार साधना ही प्रचलित केली. म्हणून ओंकार हा शंकराचा पुत्र या दृष्टीने सुद्धा, आणि म्हणून तो गणपती त्याचा जे सगुण स्वरूप हे शंकराचं पुत्र. तसंच सोम साधना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं, आणि तीच साधना त्याच्यानंतर इतरही सिद्ध पुरुषांना सांगितली. म्हणजे एका बाजूला पार्वतीला सांगितले, एका बाजूला मच्छिंद्रनाथांना सांगितले. अशा प्रकारचं ते आपण समजू शकतो. त्याच्या गूढ याच्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही कथा स्वरूपामध्ये. पण सोहम हा मंत्र त्यांनी सांगितला, ओम हा मंत्र त्यांनी सांगितला, आणि तिसरा राम हा मंत्र सांगितला. हे शंकराचे विलक्षण उपकार आहेत सगळ्यांच्यावरती. आता शिवरात्र येते त्याचं कारण, आणि आपण उत्सव करतो याचं कारण हे आहे की इतके उपकार आपल्यावरती आहेत की ही मंत्र दिले. त्याच्यानंतर त्या मंत्राच्या मध्ये एक विशेष भाग जो अगदीच सुरुवातीच्या पासून असलेल्या
सिद्धपुरुषांना माहीत होता, पण पुढे तो भाग थोडासा गौण झाला आणि मग त्याच्यानंतर इतर गोष्टींना प्राधान्य आलं. जसं गोरक्ष वाणीमध्ये जर सुरुवातीलाच बघितलं तर संविद या शब्दाला महत्त्व आहे. जो संविद हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओळीत वापरला, संवेद्य, संवेदनी जाणता येणारा, तो गोरक्षनाथांनीच वापरलेला आहे पूर्वी, संविदनी जाणता येतो म्हणून. म्हणजे संविद म्हणजे काय? आपल्या अस्तित्वाची जाणीव. त्या अस्तित्वाच्या जाणीवेला धरून राहा, एवढा एकच ध्यानाचा मंत्र आहे. मग तुम्ही सोहमनी धरा, ओमनी धरा, आणि ते सोहम आणि ओम दोन्ही गेले तरी देखील अस्तित्वाची जाणीव ही मध्यवर्ती राहतेच. आणि त्या अस्तित्वाच्या जाणीवेला चित्त जोडून ठेवणे हा ध्यानाचा मार्ग आहे, की तो मंत्राच्या सहित किंवा मंत्राच्या विरहित दोन्ही प्रकारांनी करता येतो. आमच्या संप्रदायात काही मंत्र नाही, नसू देत, तुम्हाला हे कळलं म्हणजे झालं. पण हेही कळत नाही तुम्हाला मंत्र नाही, मग नाही उपयोग. हे कळलंच पाहिजे की आम्हाला लक्ष केंद्रित कुठं करायचं आहे, फायनली अटॅच कुठं करायचं. म्हणून स्ववरती लक्ष केंद्रित करणे म्हणजे स्वच्या जाणीवेवरती लक्ष करणे, तिला संवेद असं म्हटलं जातं. ते योगपर भाषा आहे म्हणून तिला संवेद असं म्हटलं जातं. त्या संवेदवरती म्हणजे अस्तित्वाच्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करणे. मग करायचं काय त्याच्यात? काही करू नको, ते करून बघतो. अनेक विचारवृत्ती निर्माण होतात, पण तू जर का असा पक्का फोकस धरलास की नाही सेल्फ, इतर विचारवृत्ती क्रमाक्रमाने कमी होते. शनै शनै हा जो शब्द गीतेने वापरला आहे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीत या आत्मसंस्थ मन कुरुत्वा, फायनल. याच्या पलीकडे काही एक्सप्लेनेशन नाही. ध्यानयोगाचा अल्टिमेट टप्पा काय? आत्मसंस्थ मन कुरुत्वा न किंचिलापि चिंतेत. बस 50 वेळा तुम्ही सांगितलं आतापर्यंत, 1,00,000 वेळा सांगेन, कारण की हीच तर महत्वाची गोष्ट आहे. कारण आत्मसंस्थ मन करा हे केवढं तरी महत्वाची गोष्ट कुठल्याही धर्मात इतकं स्पष्टपणाने सांगितलेलं नाही. कुठल्याही योग संप्रदायांच्या मध्ये सुद्धा भगवद्गीते इतकं स्पष्टपणाने सांगितलेलं नाही. मग ते परंपरेने समजतं, त्यापेक्षा डायरेक्टच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कुठं वेळ आहे तुम्हाला परंपरेने समजत बसेल, हळूहळू समजत बसेल. माशी पाकडे तव हे सरे, या देहाची दशा. म्हणून त्याच्या आतमध्ये आत्मा तो येता ऐसा जो नित्यसिद्ध आपैसा अनादीपणे, ते समजून घेतलं पाहिजे त्या काळामध्ये, की ज्या काळामध्ये आमचं शरीर ठीक आहे, त्या मानाने थोडं कमी अधिक चालतं शरीरामध्ये. शुगर वाढू दे ना, ध्यान करताना त्रास नाही होत. शुगर वाढली तरी आपल्याला त्रास नसतो आणि इतरांना त्रास असतो. कुठल्याही शरीराच्या, म्हणून तुकाराम महाराज म्हटले आघाता वेगळा असे थावा हा निराळा. सर्व प्रकारच्या आघातांच्या पेक्षा हे जे ठिकाण आहे ते वेगळंच आहे. तिथे तुम्ही लक्ष केंद्रित करा, कशाच्याही मध्ये येत नाही. ते जर तुम्हाला जमलं तर बाह्य परिस्थिती वाटेल ते असले तरी देखील तुम्ही त्यापासून अलिप्त आणि आत्मरती, आत्मक्रीडा, आत्ममग्न हे जे शब्द गीतेने वापरले, यस्य आत्मरती रेवस्यात आत्मतृप्तश्च मानव आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. संपलंच त्याचं कार्यम म्हणजे कर्तव्य संपलं जीवनाचं, काही उरलत नाही. इतका श्लोक आनंददायी आहे. यस्य आत्मरती रेवस्य, आत्मरती, आतमध्ये आवड घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. रती म्हणजे आवड घेऊन करणं. कोणीतरी सांगितलं आता काय सांगितलं ते अर्धात बसतो. गुरूंची आज्ञा प्रमाण कशाला? आवडीने करणं स्वतःच्या. गुरूंची आज्ञा प्रमाण म्हणून करू नको, तुझ्या आवडीनेच कर. आत्मरती रेवस्यात. मग ज्या त्या अवस्थेमध्ये स्थित झाल्यानंतर जो आतला आनंद आहे, अजून काही नको असं वाटतं. आत्मतृप्तश्च मानव आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम. ही किती उंच अवस्था सांगितल्या आहेत आणि आम्ही कुठं फुटकळ गोष्टींच्या मध्ये रमत बसतोय. द्यायचं सोडून काय असेल ते थोडा वेळ तरी मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, स्ववरती लक्ष केंद्रित करायचं फायनली. त्याच्यासाठी म्हणून मंत्र जो काही आपल्याला मिळाला असेल त्या मंत्राच्या सहाय्याने मन पहिल्यांदा कंट्रोल करायचं.
नंतर मुख्य गोष्ट, मेन अटेम्प्ट लक्ष स्ववरती केंद्रित करणे हा असला पाहिजे. एकदा ते झालं, स्वची जाणीवच एस्टॅब्लिश झाली अंतःकरण, काही करायला लागत नाही. राहून देत, त्या स्थितीत राहा. ती स्थिती मॅच्युअर व्हायला लागते, खूप मॅच्युअर व्हायला लागते. हरिओम तत्सत.